Investments in the securities market are subject to market and financial risk. Read all the related documents carefully before investing. सो हाय. आज आपण बघणार आहोत रिस्क मॅनेजमेंटचा एक टॉपिक जो की आहे हाऊ मच कॅपिटल शुड यू रिस्क पर ट्रेड. एका ट्रेडमध्ये आपण किती कॅपिटल यूज केलं पाहिजे आणि किती कॅपिटल गरजेचं असतं ट्रेडिंगसाठी तेही आपण साईड बाय साईड बघूयात. सो पहिलं तर ना ट्रेडिंगमध्ये कॅपिटल प्रोटेक्शन हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट टॉपिक. पैसा बनवायच्या आधी पैसे कसे वाचवता येईल ते जर तुम्ही शिकलात तर तुम्ही एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनाल. जर तुम्ही तीच गोष्ट जर नाही शिकू शकलात तर मग तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेडर नाही बनू शकत. कारण का रिस्क मॅनेजमेंट हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. कारण का त्याच्यावर आपलं जे कॅपिटल आहे ते कसं प्रोटेक्ट करायचं किंवा मग ते कसं यूज करायचं ह्याच गोष्टी जर तुम्हाला कळायला नाहीत तर तुम्ही लाँग टर्ममध्ये ग्रोथ नाही पकडू शकत. तर तेच सगळे टॉपिक आज आपण बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. सो फर्स्ट टॉपिक आहे आपला की वाय रिस्क पर ट्रेड मॅटर. आपण जे ट्रेडच्या मागे रिस्क घेणार आहोत ते अगोदरच का ठरवलं पाहिजे. आता भरपूर लोक काय करतात, पहिले ट्रेड घेतात आणि नंतर ठरवतात का रे यार एवढं मला याच्यात एवढा टार्गेट घ्यायचा किंवा एवढा एस-एल घ्यायचा. बट कधीही ट्रेड घेताना ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की जो एस-एल आहे ना तो अगोदर ठरवून ठेवा. टार्गेट एक वेळेस 1:2, 3 वाढवायचा असेल ॲज पर द मार्केट कंडिशन तुम्ही वर खाली करू शकता. बट जो एस-एल आहे ना तो आपल्याला आपल्या जो कॅपिटल आहे आणि आपण किती कॅपिटल यूज केलंय त्या ट्रेडसाठी त्याच्यावर तुम्ही ठरवा. आता समजा फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे 1,00,000 रुपीज कॅपिटल आहे. पण तुम्ही 1,00,000 मधले 50,000च यूज केले ट्रेड घ्यायला. तर मग तुम्ही एक 1% समजा ₹500 आहेत. तर तुम्ही तुमचे ₹1,000 पर्यंत रिस्क आहे, तर तुम्ही तुमची रिस्क वाढवू शकता. जर तुम्हाला जास्त कन्फर्मेशन असेल, तर जास्तीत जास्त एस-एल हा 2% चा असेल. त्याच्यावरती तुम्ही एस-एल नाही द्यायचा. काही-काही लोकं काय करतात, की चला आपण 2,000 पर्यंत रिस्क घेऊ शकतो, मग 2,000 पर्यंत लॉस घेऊ. तर तसं नका करू. जे काही तुमचं रिस्क रिवॉर्ड आहे त्यानुसारच चाला. सो रिस्क पर ट्रेड आहे, तो पहिले तर लक्षात ठेवा. आता 99% ना त्यांचे सगळे जे काही 99% जे नवीन बिगिनर ट्रेडर असतात, ते सगळे ट्रेडर आहेत ना, एकदा वाइप आउट करून टाकतात कॅपिटल. दोनदा करतात, तीनदा करतात. सो कधीही स्टार्टिंगला येताना लोकं बोलतात, की एवढं कॅपिटल आणलं पाहिजे, तेवढं कॅपिटल. ट्रेडिंग जर तुम्हाला स्टार्टिंगला शिकायची आहे ना, लर्निंगवर फोकस करा. कॅपिटल कितीही आणलत ना, ते तुमचं कॅपिटल वाइप आउट होणारच आहे. का वाइप आउट होणार आहे? कारण का लर्निंगच्या वेळेस तुमचे एस-एल जास्त जातात. कारण का तीच गोष्ट तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही मिस्टेक कराल त्या मिस्टेकमधनं तुम्ही शिकणार आहात. त्यातनं तुम्हाला एक्सपिरियन्स गेन होणार आहे आणि खोटं नाही सांगणार, ट्रेडिंग पूर्ण नीट शिकायला तुम्हाला एक 4 ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स घ्यावा लागतो. का घ्यावा लागतो? कारण का त्याच्यात तुम्ही समजा एकदा ह्या डिसेंबर एंडिंगला मार्केट काय रिएक्ट करतं हे स्टार्टिंगला बघता तेव्हा तुम्हाला नाही समजणार. दुसऱ्या इयरला थोडंसं समजेल. तिसऱ्या इयरला तुम्ही बोलाल, की हां, आता मला थोडंसं डोक्यात आलं, ह्यावेळेस मी एक्सपिरियन्स करेन आणि 4th इयर जो असतो ना, ते तुम्हाला ओव्हरऑल या 3 वर्षात जे काही तुम्ही शिकलात, ते तुम्ही एक्झिक्यूट करून तुम्ही तुमच्या ट्रेडिंगमध्ये तुम्ही ते प्रॉफिटेबल होण्यासाठी तुम्ही 4th इयरला एलिजिबल होता. एलिजिबल नाही बोलता येणार, बट तुम्हाला त्यावेळेस मार्केट समजतं. त्याच्या अगोदर तुम्ही जे करत असता ते लर्निंगच असते. सो किती काय कॅपिटल आणलं तरी ते कॅपिटल वाइप आउटच होणार आहे. सो कॅपिटलवर फोकस नका करू. फोकस करा तुमच्या लर्निंग. कारण का ज्यावेळेस तुमची लर्निंग स्ट्राँग असते, त्यावेळेस तुम्हाला प्रॉफिट प्रॉफिट होण्यापासून तुम्हाला कोणी नाही थांबवू शकत. जर तुम्ही मार्केट अंडरस्टँडिंगवर जास्त फोकस केलत, मार्केटवर सारखं-सारखं लर्निंगला तीच गोष्ट बघितली, तर तुम्हाला त्या गोष्टी अजून समजतील, अजून एक्सपिरियन्स भेटेल. सो रिस्क पर ट्रेड आहे ना, तो पहिले समजून घ्या. तर त्याच्यावरच नंतर मग बाकीच्या गोष्टी आहेत. कारण का बघा, काही वेळेस तुम्ही काय करता, तुम्ही ट्रेड घेता, लॉस मोठे घेता. आता ह्यात लॉस जर तुम्ही मोठे घेतले, तर तुमचा रिस्क रिवॉर्ड बिघडतो आणि रिस्क रिवॉर्ड का बिघडतो? कारण का तुम्ही अगोदर ठरवत नाही. सो त्याच्यासाठी इम्पोर्टंट आहे, की तुमचा रिस्क पर ट्रेड काय आहे ना, तो अगोदरच समजून घ्या. हा रिस्क पर ट्रेड जी गोष्ट आहे ना,
तो भरपूर मॅटर करतो तुमचा रिस्क रिवॉर्डला. कारण का तुम्ही अगोदर जर ठरवलं नसेल, तर त्या गोष्टी तुम्हाला जशा पाहिजे तशा तुम्ही मॅनेज करायला लागतात. सो ही एक गोष्ट आहे, की रिस्क पर ट्रेड तुम्ही मॅनेज केलं पाहिजे, तुम्ही अगोदर ठरवलं पाहिजे. त्याच्यानंतर येतो द गोल्डन रूल. गोल्डन रूल काय आहे आपला? आता बघा इथे. जे काही प्रोफेशनल ट्रेडर आहेत ना, त्यांचा एक गोल्डन रूल आहे, की ज्यावेळेस मी ट्रेड करेल ना, मी जास्तीत जास्त 1% ते 2% माझ्या कॅपिटलचं देईन. कारण का बघा, ॲज पर तुम्ही कंपेअर केलंत आउटर ह्याचं समजा एफ-डी रेट्स बोला किंवा अशा गोष्टी बोला. तर तुम्हाला जास्तीत जास्त किती टक्के भेटणार आहेत? 7%, 8%. बट तुम्ही जर तुम्हाला माहिती आहे तुम्ही दिवसाला 1%, 2%, 3% जर गेन काढत असाल, पण तुम्हाला एस-एलच द्यायचा नाहीये. तुम्हाला पॉझिटिव्ह तर घ्यायचं आहे, पैसे तर घ्यायचे पण द्यायचे नाहीये. तर रिस्क तुम्ही जी घेता, त्याच्यावर रिवॉर्डही तेवढा ठेवा आणि जी रिस्क तुम्ही घेतलेली आहे, ती मॅनेज कशी करायची आणि कितीमध्ये करायची हेही बघा. कारण का आता बघा ह्यात 1 आणि 2% जर तुम्ही घेतले नाहीत रिस्क आणि तुम्ही जर जास्त रिस्क वाढवलीत, किती वाढवलीत समजा 4% 5% वाढवलीत रिस्क. तर त्यावेळेस काय होतं, की तुम्हाला आहे ना डेज कमी होतात. आता समज सगळेच लॉसला सगळे ट्रेड माझे लॉसला चाललेत. समजा मी भरपूर हे करून माझी मार्केट कंडिशनच अशी आहे, की माझे लॉसच होतायत. मी ट्रेडिंगमध्ये लॉसच घेतोय असं होतंय समजा. तर मी किती वेळा सर्व्हायव्ह करेल? जर माझं 1% जर लॉस घेतोय मी 1% 2% तर मी 1% नी मी 100 डेज सर्व्हायव्ह करेल. ₹1,00,000 कॅपिटल असेल 1% नी तर. तेच जर मी 2% नी घेतलं, तरी मी एक 50 डेज सर्व्हायव्ह करू शकतो. 50 डेजला म्हणजे 50 डेज मी मार्केटमध्ये ट्रेड करू शकतो. 50 डेज मी लर्निंग करू शकतो. पण तेच जर तुम्ही लर्निंगच्या ऐवजी तुम्ही जर ॲज अ कॅपिटल प्रोटेक्टच नाही केलं, तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ट्रेड केलात, एस-एल अगोदर मॅनेज नाही केलात, 1 आणि 2% च्या ऐवजी 5% जर ट्रेड करायला गेलात, तर 5% नी तुम्ही जास्तीत जास्त एक 20 डेजच सर्व्हायव्ह करू शकता. किंवा 10% डायरेक्ट तुम्ही लॉस घ्यायला रेडी आहात. 10,000 पर्यंत लॉस घेईल. तुझी कॅपॅसिटी असेल. पण त्याला ₹1,00,000 चे ₹10,000 जर तुम्ही रिस्क घेतली, तर तुम्ही एक 10% तुम्ही जास्तीत जास्त 10च ट्रेड घेऊ शकता तुमच्या अकाउंटवर. इफ प्रॉफिटेबल व्हाल मध्ये ठीक आहे. तुम्ही तो माइंडसेटने येत असाल, की चल ₹1,00,000 मधून 10,000 गेले. 10 ट्रेड गेले. 10 ट्रेडमधनं 5 माझे बरोबर आले, 5 राईट गेले. 1:2 चा रेशिओ आहे. तरी मी अर्धा प्रॉफिटेबलच असेल. प्रॉफिटेबल असाल तुम्ही. बट तुमचे जर सगळेच वन स्ट्रीक लागली, एकच स्ट्रीक लागली लूजिंग स्ट्रीक, तर त्यावेळेस तुम्ही काय कराल? मग तुमचं कॅपिटल वाईप आउट होऊन जाईल. मग तुम्हाला परत कॅपिटल जनरेशन ट्रेडर आणि प्रत्येक ट्रेडर कॅपिटलसाठी थोडा ना थोडा हे स्ट्रगल करतो. कारण का बघा आता सगळेच एका चांगल्या फायनान्शियल बॅकग्राऊंड मधून येत नाहीत. काही भरपूर लो फायनान्शियल मधनं येतात. तर मग त्यांना वाटतं, की आम्ही येतो आम्ही मार्केटमध्ये येऊ. मग पैसा कमवू आणि मग सगळ्यांना दाखवू असं तसं. जे रीलमध्ये दाखवतात ना, त्या सगळ्या गोष्टी तशाच खऱ्या होतात असं नाही. तुम्ही तुमच्यामध्ये इगो आणलात तर त्या गोष्टी खरं पण कराल. पण त्याच्यासाठी तुम्हाला कॅपिटल सर्व्हाईव्ह करण्यासाठी कॅपिटल गरजेचं आहे. मग तो कॅपिटल तुम्हाला कुठल्याही कंडिशनमधनं जनरेट करायला लागला तरी चालेल. लोकं बोलतात की जॉब नाही करायचा. पण मग जर तुमच्याकडे कॅपिटलच नसेल, तर तुम्ही पैसे आणाल कुठनं? कॅपिटल आणाल कुठनं? सो असेल तर नो प्रॉब्लेम. बट नसेल तर मग तुम्ही साइड बाय साइड काहीतरी गोष्टी मॅनेज करा. ठीक आहे. सो हेच आहे आपलं गोल्डन रूल, की 1% to 2% जर ठेवलात तर तुम्हाला मार्केटमध्ये तुम्ही जास्त दिवस सर्व्हाईव्ह कराल. सो व्हाय धिस रूल वर्क्स? ते आता मी तेच सांगितलं, की समजा 3 लॉस होतात, कधी-कधी 5 लॉस होतात, कधी-कधी 10 लॉस पण होतात एकाच रोमध्ये. म्हणजे सगळे 10च्या 10 ट्रेड घेतलेत आपण पुढच्या दिवसात आणि सगळे 10च्या 10 लॉस गेले. तर मग ते तुम्हाला एक पार्टिसिपेशन मार्केटमध्ये करण्यासाठी, सर्व्हाईव्ह करण्यासाठी तुमचा जो हा 1 आणि 2% रूल आहे, तो फॉलो केला तर मार्केटमध्ये जास्त सर्व्हाईव्ह कराल. सो ह्या रूलपासून आपल्याला काय भेटतं? म्हणजे काय काय होऊ शकतं? तर मी जसं की सांगितलं, की युअर अकाउंट सर्व्हाईव्ह होतो. त्यानंतर काय होतं?
युअर माइंड स्टे काम. आता माइंड स्टे काम ज्यावेळेस आता ही एक अजून एक गोष्ट तुम्ही ॲड करा, की जेपर्यंत तुमचा माइंडसेट जे अमाउंट लॉस घ्यायला सर्व्हाईव्ह करत नाही, तेपर्यंत लॉट साइज वाढवू नका. तुमचं लॉस जो रिस्क आहे ती वाढवू नका. आता मी तसं का बोलतो? आता मी तुम्हाला सांगितलं, की ₹1,00,000 ची एंट्री घे. तुला प्रॉफिट भेटला तर तुझा ₹2,000 प्रॉफिट भेटेल आणि लॉस झाला तर तुझा ₹100च लॉस होईल. तुझ्या माइंडमध्ये काय असेल, की लॉस होतोय ना माझा ₹100 मग ₹100 ला तुला फरक नाही पडत. अजून तूच 200 वाढव. 200 ला पण तुला फरक नाही पडत. 300, 500. 500 चा आकडा दिसला तुला वाटेल, की "अरे बापरे! ₹500 जातील." मग तू ते काय करतो, तू ते ₹500 रिलेट करतो. कोणासोबत? बाहेरच्या वर्ल्डसोबत, की मी ₹500 मध्ये हे घेतलं असतं, ते घेतलं असतं, हे असं झालं असतं, तसं गेलं. तर त्या गोष्टी सोडून दे. ज्यावेळेस तुला असं फील होईल ना, की हां, हे ₹500 मी रिस्क घेऊ शकतो, रिस्क करू शकतो. तुला ते रिस्क फील नाही होणार. त्यावेळेस ते ₹500 पर्यंत रिस्क घ्यायला रेडी हो. तेपर्यंत रिस्क वाढवू नको. तुझ्या माइंडला काम ठेवण्यासाठी, एकदम शांत ठेवण्यासाठी तुला हाच ऑप्शन आहे. कारण का जर तू जे ट्रेड घेतोय, तुला माहिती आहे का तुझे ट्रेड चांगले येतात, तर तुला कन्फर्मेशन आहे. तेवढा लॉस झाला तर मला फरक पडणार नाही. तू प्रॉफिटेबल लवकर होशील. सो ही एक गोष्ट आहे. सो यू कॅन टेक द नेक्स्ट स्टेप, नेक्स्ट सेटअप विथ कॉन्फिडन्स. त्याच्यामुळेच तू काय करशील तर नेक्स्ट तुझा जो कॉन्फिडन्स असेल नेक्स्ट ट्रेडसाठी, तो तुझा अजून स्ट्राँग असेल. सो ही एक गोष्ट तू कायम लक्षात ठेव, की जर तुला कॉन्फिडन्स बूस्ट करायचा असेल, तुला ट्रेडिंगमध्ये लाँग टर्ममध्ये सर्व्हाईव्ह करायचं असेल, तर हे रूल फॉलो करायलाच लागतील तुला. अव्हॉइड रिव्हेंज ट्रेडिंग. रिव्हेंज ट्रेडिंग. आज समज मी एंट्री घेतली, आपण एक एंट्री घेतली आणि त्या एंट्रीमध्ये काय झालंय, तर मला लॉस झाला. पण मला माहिती आहे का माझं मार्केट माझ्या साइडने चालणार, पण मग लॉस झालाय म्हणून तू गप नाही बसणार. तुला काय बोलायचं? नाही, मी आज प्रॉफिटच काढून दाखवणार. सो तसं तसं नका करू. जर तुमचा रिस्क मॅनेजमेंट तुमचा एस-एल जर हिट झालाय, समजा ₹1,00,000 कॅपिटल आणि ₹1,000 तुमचा रिस्क झालेला आहे, तर तुम्ही अजून रिस्क घ्यायला जाऊ नका. 2% झालाय त्याच्यावरती पण तुम्हाला करायचं करू नका. का नका करू? कारण का तुम्हाला पुढचे अजून अपॉर्च्युनिटीज असतील. कारण का जर तुम्ही त्याच दिवशी परत ट्रेड घ्यायला गेला, तुमचं माइंड आहे ना, तुम्हाला डायव्हर्ट करतं. तुमचं जे शिकलात, जे लर्निंग केलेत ते तुम्ही लर्निंगवर ॲक्ट नाही करत. तुम्ही कशावर ॲक्ट करता? तुमच्या रिव्हेंजवर, तुमच्या इगोवर. इगोवरून काय करणार आहे तुम्ही? काय हां, मग टार्गेट एवढाच आहे, तर मग मला टार्गेटपर्यंतच घ्यायचंय. स्टॉप लॉस एवढा स्टॉप लॉस. जे भेटतंय त्यात घुसा. तेवढ्यात जर तुम्हाला माहिती आहे का टार्गेट मला ही एक सायकॉलॉजी नाही समजत, की टार्गेटपर्यंतच का थांबा? तुम्ही 100 वेळा म्हणजे भरपूर वेळा ऑब्झर्व्ह केलं असेल, की ज्यावेळेस मार्केट वर जातो ना आणि तुमच्या टार्गेटपासून थोडासा अगोदर फिरतो. तुम्हाला माहिती आहे दरवेळेस अगोदर फिरतो, तरी तुम्ही टार्गेटपर्यंत का थांबता मग? थोडंसं थोडंसं खालती करा टार्गेट आणि घ्या ना. तुमचे पैसे बनतील. तुम्हाला माहिती आहे दरवेळेस तेच होतंय, तर दरवेळेस तुम्ही काय तशा गोष्टी करताय? सो ही एक गोष्ट सुधारा. सो हे रूल पाळल्यामुळे आपलं काय होईल, तर आपण जे कॅपिटल ब्लो करतो ते वाचेल, ह्या सगळ्या गोष्टीमुळे. सो ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, की हे जे रूल्स आहेत, हे प्रोफेशनल फॉलो करतायत. प्रोफेशनल नाही बोलता येणार, सगळेच जे प्रॉफिटेबल आहेत ते फॉलो करतायत. आपण जी नॉर्मल बिगिनर्स जी लोकं येतात, ती फॉलो नाही करत. आपण आपल्याला जसं पाहिजे तसं आपण बनवतो गोष्टी आणि मग तसं ट्रेड करायला जातो. तसं नाही चालत. मार्केटमध्ये ज्या गोष्टी ज्या वर्क होतायत, ज्या रिअल लोकं बघतायत, त्याच गोष्टीमध्ये फोकस करूयात आणि त्याच लर्निंग करून त्याच्यावर ॲक्ट करूयात. पोझिशन सारखी. पोझिशन सायझिंग आता कशी करतात? म्हणजे मी फॉर एक्झाम्पल सांगतो. ₹1,00,000च कॅपिटल बेस अमाउंट पकडणाऱ्या लोकांना समजतं. सो ₹1,00,000च आहेत. तुम्हाला एस-एल किती द्यायचा आहे? ₹1,000चा. पण तुम्हाला जो स्टॉक आहे तुमचा, तो कितीचा भेटलाय तुम्हाला? ₹500 आणि ₹500 जो समजा ₹100 ₹100 तुम्ही कितीचा एस-एल देऊ शकता? 10 पॉइंट्सचा एस-एल देऊ शकता. पण तोच जर तुमचा स्टॉक ₹200 आहे आणि तुम्हाला ₹1,000 रिस्क घ्यायचा तर तुम्हाला 10 पॉइंटचं रिस्क नाही घ्यायची आहे. तुम्हाला फक्त 5 पॉइंटपर्यंतच रिस्क घ्यावी लागेल. नाहीतर मग तुमची जी क्वांटिटी आहे ना ₹200 ची क्वांटिटी ती कमी करा.
म्हणजे ती समजा जर ₹1,00,000 घेत असाल, तर मग ती तुम्हाला अजून 60,000 50,000 अशी करायला लागेल. तुम्हाला ह्या गोष्टी मॅनेज करायला लागतील कशासाठी? पोझिशन सायझिंग. कारण का जर तुम्ही पोझिशन सायझिंग नाही केली, तुमची रिस्क रिस्क वाढते आणि जर तुम्ही रिस्क वाढवताय तर आता बघा कसं होतं, मी ₹200 चा स्टॉक घेतलाय आणि मी 10 पॉइंटचाच एस-एल ठेवला. मी 10 पॉइंटचा एस-एल ठेवला म्हणजे किती झालं 2% चा मला लॉस होईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल. पण 10% च्या पण तुम्ही वरती घेऊन जाता. सो त्यावेळेस तुमचा जो हा पोझिशन सायझिंग आहे ती चुकते. मग त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे ₹1,00,000 कॅपिटलच्या ऐवजी थोडासा अजून कॅपिटल कमी करा. जर तुमचा एस-एल मोठा असेल तर. समजा 20 पॉइंट्सचा असेल, तर त्याच्या अजून थोडं कमी करा. म्हणजे आपण जे मार्जिन यूज करणार आहोत ना, ते मार्जिन कमी करा, क्वांटिटी कमी करा. ज्यावेळेस ती क्वांटिटी तुम्ही मॅनेज करा, त्यावेळेसच मग ती तुम्हाला पोझिशन सायझिंग जमणार. आणि पोझिशन सायझिंग एक इम्पोर्टंट गोष्ट आहे. त्यानेच तुमची रिस्क मॅनेजमेंट होते. नाहीतर मग तुम्ही रिस्क मॅनेजमेंट नाही होत तुम्ही मग सगळ्या गोष्टी मिसमॅच होऊन जातात. तुम्ही वेगळ्या फोमोमध्ये येऊन जाता आणि मग ट्रेड तुम्ही माइंडसेटच तुमचा चेंज होऊन जातो. सो इम्पोर्टंट आहे एवढी गोष्ट समजून घ्या. मॅनेज करा त्या गोष्टी. ट्रेड मॅनेजमेंटसाठी पोझिशन सायझिंग इम्पोर्टंट आहे. तसंच मी बोललो. बिगिनर काय करतो? आता आत्ताच आपण बोलणं झालं. बिगिनर काय करतो? 10 ते 20% आपल्या पर ट्रेडला लावून टाकतो. किती चान्सेस भेटणार आहेत? 20% जर लॉस घेतोय तो. 5 ट्रेड मॅक्सिमम कॅपिटल वाईप आउट. 5 ट्रेड चुकले, कॅपिटल वाईप आउट, तो बाहेर. त्यानंतर तो ट्रेड नाही करणार. परत कॅपिटल आणेल, सेम गोष्ट करेल, कॅपिटल वाईप आउट. सो ह्याच्यासाठी हे जे आहे, हे बिगिनरचं रिस्क मॅनेजमेंट. त्याच्यामुळे ते सर्व्हायव्ह नाही करत. तेच तुम्ही बघाल एक प्रोचं रिस्क मॅनेजमेंट. प्रो म्हणजे प्रो ट्रेडर, प्रोफेशनल ट्रेडर, जे मार्केट्समध्ये प्रॉफिटेबल ट्रेडर बोलतायत, ते काय करतात 1 ते 2% बास होईल. माझं कॅपिटल मोठं आहे, लर्निंग करून कॅपिटल मोठं केलं. ह्याच्यावर मी करणार नाही काही होतं. सो त्यांनी 10 लॉस जरी घेतले ना लाईनमध्ये, तरी ते सर्व्हायव्ह करतात. त्यांना माहिती असतं, की ओव्हरऑल ते प्रॉफिटेबलच आहेत. का? कारण का 10 लॉस नंतर त्यांचे 5 जरी प्रॉफिट आले ना, रिस्क रिवॉर्डनी त्यांचे कव्हर होऊन जातात पैसे. सो हाच आहे फरक एक बिगिनरमध्ये आणि एक प्रो ट्रेडरमध्ये. ठीक आहे. सो ज्यावेळेस तुम्हाला ही गोष्ट समजेल ना, त्यावेळेस तुम्हाला खरंच लक्षात येईल, की जॅकपॉट ट्रेड्स भेटणं इम्पोर्टंट नाहीये. तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट फॉलो करून जी काही ट्रेड भेटतायत ती घ्या. रिस्क रिस्क मॅनेजमेंटनी 1:2 रेशिओनी ह्या सगळ्याच्या रिस्क मॅनेजमेंटच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी फॉलो करा. तुम्ही गेममध्ये राहाल आणि मार्केटमध्ये जो टिकून राहतो ना कन्सिस्टन्सीनी मार्केटमध्ये राहतो, वेळ देतो आणि जे शिकलाय त्याच्यावर वर्क करतो, तो प्रॉफिटेबल होतो. सो फायनल ॲडवाइस लाँग टर्ममध्ये ग्रोथ पाहिजे असेल, रिस्क 1 आणि 2% ची घ्या जास्तीत जास्त. त्याच्यावर जाऊ नका. नेव्हर रिस्क आफ्टर विनिंग स्ट्रीक्स. आता तुम्ही लगातार 2-3 प्रॉफिट गेले, 3 प्रॉफिट गेले ट्रेड म्हणून लगेच एक एक लॉटच्या ऐवजी 2 लॉट मारायला नका. एकच लॉटवर काम करा. कधी वाढवायचंय? कधी लॉट साइज वाढवायची आहे? ते आपण बघूच नंतर. पण फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुमच्या समोर सांगून ठेवतो, की ₹1,00,000 कॅपिटल आहे. 1,30,000-40,000 ज्यावेळेस तुम्ही प्रॉफिटेबल जाल, 1,30,000-40,000 त्याच्यानंतर तुम्ही लॉट साइज वाढवा. थोडासा रिस्क घ्या आणि मग वाढवा. ठीक आहे. कारण का प्रॉफिटचे जे पैसे असतात ना, त्याच्यावर रिस्क घ्यायला तुम्हालाही काय वाटणार नाही. पण जर तुम्ही प्रॉफिटचे पैसे नसतील आणि खिशातले पैसे असतील ना, तर तुम्हाला दुग ते ते थोडंसं तुमची रिस्क मॅनेजमेंट नाही होणार आणि सायकॉलॉजी डिस्टर्ब होईल. सो नेव्हर रिव्हेंज ट्रेड आफ्टर अ लॉस. तेच मगाशी आपण बोललो. फोकस ऑन कन्सिस्टन्सी नॉट स्पीड. आपल्याला स्पीडमध्ये जाऊन कुठे काय करायचं? एक लक्षात घ्या, स्पीडमध्ये जाल तर आयुष्यभर लॉसमध्ये राहाल, नाहीतर मग ट्रेडिंग सोडून द्याल. पण जर स्लो कराल, पर्सेंटेजवर लक्ष द्याल. एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, की मार्केटमध्ये 12% रिटर्न इयरली जे काढतात ना, त्यांना प्रोफेशनल ट्रेडर बोललं जातं. आता जाऊन तुमचे ट्रेड चेक करा आणि तुम्ही किती पर्सेंट काढताय ना ते बघा. जर तुम्ही त्या 12% च्या पेक्षा जास्त
प्रॉफिट काढताय, तर लक्षात घ्या, की तुम्ही एक प्रोफेशनल ट्रेडरपेक्षाही जास्त प्रोफेशनल आहात. सो हीच गोष्ट आहे, की रिस्क मॅनेजमेंट करत 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 नाही आपण. आपण छोट्या कॅपिटलवर बघतो पैसे. म्हणून मग आपल्याला ते रिस्क मॅनेजमेंट आपण पाळत नाही आणि आपण लॉसमध्ये राहतो. आणि तीच गोष्ट सुधारायची असेल तुम्हाला, एक प्रोफेशनल म्हणून मार्केटमध्ये राहायचं असेल, स्टँड करायचं असेल, सो ही गोष्ट बदला. प्रॉफिटेबल नक्की व्हाल. सो धिस इज द डे. आज आपण बघितलेलं आहे रिस्क मॅनेजमेंट, जे की आपल्याला युजफुल डेली ट्रेडमध्ये आहे आणि कॅपिटल प्रोटेक्शनसाठी आहे. जर तुम्ही हे केलं नाही, तर तुमचं प्रोफेशनल ट्रेडर बनणं खरंच अवघड आहे. सो रिस्क मॅनेजमेंट, सायकॉलॉजी या 2 गोष्टी भरपूर इम्पॉर्टंट आहेत. सो अशाच मी रिस्क मॅनेजमेंटच्या, सायकॉलॉजीच्या, मिस्टेक्सच्या आणि स्ट्रॅटेजीसच्या व्हिडिओज त्याच्यावर पोस्ट करेन. ज्या मार्केटमध्ये जे गरजेचं आहे. कारण का बघा, कॅटलस्टिक्स, ट्रान्झॅक्शन या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. जर नसतील तुम्हाला माहिती काय करायचं, कसं नाही, स्टेप बाय स्टेप मेसेज करा. मी तुम्हाला तेही सांगेन. थँक यू.